नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल आणि बँक क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण एका मोठ्या प्रायव्हेट बँकेची 2026ची नवीन भरती संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. फॉर्म कधी भरायचा, वयमर्यादा किती, पगार किती मिळणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर नवीन असाल तर महाराष्ट्र स्टुडंट मित्रा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता ही भरती कोणती आहे, म्हणजे भरती कोणत्या पोस्टसाठी आहे, तर ही भरती आहे फेडरल बँकमध्ये असोसिएट ऑफिसर सेल्स या पदासाठी. ही बँक देशातील अग्रगण्य प्रायव्हेट बँकांपैकी एक आहे आणि आत्ता त्यांनी 2026साठी भरती जाहीर केलेली आहे. आता महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, तर नोटिफिकेशन जाहीर झालं आहे 20 फेब्रुवारी 2026पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च 2026 आहे. लक्षात ठेवा, शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका, अर्ज लवकर भरा, कारण अर्ज विंडो लवकर बंद होऊ शकते. आता शैक्षणिक पात्रता काय, तर या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे. किमान 50% गुण हे तुम्हाला 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये असणे आवश्यक आहे. 2026मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे विद्यार्थी देखील पात्र आहेत, जर सर्व सेमिस्टर क्लिअर असतील तर, आणि याला कमीत कमी 50%च्या वरती मार्क अनिवार्य आहेत. आता वय मर्यादा किती आहे, 1 फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय हे 27 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि गव्हर्मेंट रिझर्वेशननुसार कॅटेगरीनुसार तुम्हाला सूट मिळणार आहे. जसं की SC STसाठी वयमर्यादा 32 वर्षापर्यंत आहे. नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या राज्यातील जिल्ह्यामध्ये राहणारे उमेदवार अर्ज करताना 2 जिल्हे, लक्षात ठेवा, अर्ज करताना 2 जिल्हे तुम्हाला निवडावे लागतील, ठीक आहे, आणि नंतर तुम्हाला जिल्हा बदलता येणार आहे. आता याच्यामध्ये पगार किती मिळणार आहे, तर किमान तुम्हाला जवळजवळ 4.5 लाखापासून ते 6.5 लाखापर्यंत वार्षिक पगार तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. शिवाय इतर सुविधासुद्धा तुम्हाला मिळणार आहे. मेडिकल इन्शुरन्स आहे, ग्रॅज्युएटी आहे, MPS आहे, म्हणजे चांगला पगार अधिकच चांगल्या सुविधासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. आता निवड प्रक्रिया कशी आहे, सिलेक्शन राऊंड आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये पहिला राऊंड आहे ग्रुप डिस्कशनचा, दुसरा आहे ॲप्टिट्यूड टेस्टचा आणि तिसरा आहे पर्सनल सांगतो आहे. आता याची फीस किती आहे, तर जनरलला 500 आहे, SC STला 125 आहे, 18% GST अतिरिक्त. जर तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट झाले तर तुमचा प्रोफेशनल पिरियड किती राहणार आहे, तर निवड झाल्यानंतर 1 वर्ष तुमचा प्रोफेशनल पिरियड असणार आहे. आता काही महत्त्वाच्या सूचना, भरू नका, भरताना व्यवस्थित लक्ष देऊन भरा, चुकीची माहिती भरू नका, ठीक आहे. अजून एक सल्ला देतो, तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल सुधारा, सेल्समध्ये बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्या, बेसिक अवेअरनेस म्हणजे बँकिंगमधलं जे काय अवेअरनेस आहे ते वाचा, करंट अफेअर अपडेट ठेवा. जर तुम्हाला या भरतीसाठी तयारी करायची असेल किंवा तुम्ही करणार असाल आणि अर्ज करणार असाल तर तसं कमेंट्समध्ये लिहा. आता मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण तुमचा एक व्हिडिओ शेअर करणं कोणाच्या तरी जीवनाला दिशा देऊ शकतं, त्याला बँकिंगमध्ये संधी मिळवून देऊ शकतं. आणि जर तुम्हाला अशाच बँकिंग, MPSC, पोलीस भरती, बोर्ड परीक्षा अपडेट पाहिजे असतील तर महाराष्ट्र स्टुडंट मित्र चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तशी कमेंट्स करा व्हिडिओच्या खाली, कारण की आपण इथे प्रॅक्टिस सेशनसुद्धा घेतो, ठीक आहे. आपण भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत, तोपर्यंत धन्यवाद.